आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता या ठिकाणी वितरित केलेला आहे। आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसतशा याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे। आज मोठा दिलासा आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि कृषी मंत्री आपले या ठिकाणी दत्ताभाऊ भरणेजी, बाळासाहेब पाटीलजी, आम्ही सर्वच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होतो। सोबतच आज महसूल खात्यातर्फे आपले आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी होती की जतमध्ये जी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत बांधायची आहे त्याकरता महसूल खात्याची जागा द्या। आज मंत्रिमंडळामध्ये जत करता प्रशासकीय इमारतीकरता 2,580 चौरस मीटर जागा जतच्या नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधकाम करता मंजूर करण्यात आलेली आहे। सोबतच आज मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावर चर्चा केली। पीक पाणी काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, जी मदत पुनर्वसनची काय परिस्थिती आहे, अमरावतीची झालेली घटना, नागपूरची झालेली घटना, यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाची, क्रीडा विभागाची काही पॉलिसी होती ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे। अनेक विभागाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलेले आहे। सर ती अमरावतीच्या घटनेच्या बाबतीत काही उच्चस्तरीय चौकशी आदेश दिला आहे। आज किंवा उद्या रिपोर्ट येईल, तो आम्ही आपल्याला सांगू। सर, राज्यात तेलाच्या भेटीसाठी गेलेला आहे, नेमका काय तोडगा निघाला ते शिष्टमंडळ सांगेल आपल्याला काय झालं। राज्यात सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बदललेला आहे, साठलोट पाहायला म्हणजे असं लक्ष्मण नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे त्याबद्दलचा। भुजबळ साहेबच बोलतील आणि शिष्टमंडळ केला, शिष्टमंडळ चर्चा करतो। मैंने आपको सवेरे ही कहा है, सवेरे ही बताया गया है कि वहाँ माननीय मुख्यमंत्री जी ने सारी चौकसी लगाई है, उच्च स्तरीय चौकसी लगाई है। वहाँ जो 3 बच्चे की मौत हुई है वो बहुत दुर्दैवी है। उन परिवारों को 5 लाख रुपए देने का भी निर्णय हमने किया है। उनकी जान तो हम वापस ला नहीं सकते, लेकिन परिवार को थोड़ा हम मदद करने का इरादा कर रहे हैं। उसके साथ हमने 36 जो बच्चे वहाँ के निकाले हैं। 6 बच्चे की तो वहाँ जान जा रही थी, वो भी निकाल कर प्राइवेट हॉस्पिटल में एडमिट किया है। तो सारी चीज़ें का मैं पैटिया 5 बजे से खुद मॉनिटर कर रहा हूँ। वहाँ का प्रभारी मंत्री मैं हूँ। निश्चित रूप से इसका कल तक रिपोर्ट आ जाएगा।